घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक, चोरलेले 10 लाखाचे दागिने जप्त। सांगली शहरातील जामवाडी येथील घर फोडून दागिने लंपास करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे। त्याच्याकडून चोरलेले 10 लाखाचे दागिने जप्त करण्यात आले आहेत। योगेश अनिल जाधव, वय वर्ष 36, राहणार कबाडे हॉस्पिटल जवळ, कोल्हापूर रोड, सांगली, असे अटक केलेल्याचं नाव आहे। अधिक माहिती अशी की 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान जामवाडी येथील अनिरुद्ध सूर्यवंशी यांचे घर फोडून दागिने लंपास करण्यात आले होते। यातील संशयितांना पकडण्याच्या सूचना शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिले होते। पथक चोरट्यांचा शोध घेत होते। पथकातील संतोष गळवे, गौतम कांबळे यांना एक जण चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी आकाशवाणी केंद्रामागे येणार असल्याची माहिती खबरांद्वारे मिळाली। पथकाने तेथे सापळा रचून जाधव याला ताब्यात घेतलं। त्याची तपासणी केल्यावर त्याच्या पॅन्टच्या खिशात सोन्याच्या बांगड्या सापडल्या। याबाबत कसून चौकशी केल्यावर त्याने जामवाडी येथील एका घरातून त्या चोरल्याची कबुली दिली। त्याला अटक करून त्याच्याकडून 100 ग्रॅम वजनाच्या सोन्याचे गोप, 85 ग्रॅम वजनाचे 6 सोन्याच्या बांगड्या, 15 ग्रॅमची चेन असा 10 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। सांगली शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महादेव पोवार, संदीप पाटील, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, गणेश कोळेकर, संदीप कुंभार, संदीप कोळी, दिग्विजय साळुंके, कॅप्टन गुंडवाडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।